नमस्कार, मी पुयड कामाजी युवा राज्य न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आज आपल्यासोबत मीना आरसे मॅडम आहेत। मी मीना आरसे SFI जिल्हा सचिव आहे। मॅडम, SFI आपण कधी जॉईन केलं? मी SFI 2016 मध्ये जॉईन केले आहे, जेव्हा रोहित वेमुलाचं प्रकरण घडत होतं। रोहित वेमुला म्हणजे हैदराबाद युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी PhD करत होते। PhD संशोधक विद्यार्थ्यांसाठी त्यांनी कार्य करत होते। त्यांनी एका विद्यार्थी चळवळीमध्ये काम करत असताना तिथल्या ज्या कुलगुरूंनी असतील, तिथल्या काही कर्मचाऱ्यांनी त्यांना त्रास दिला, तुम्ही विद्यार्थ्यांसाठी का काम करता, या त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केलेली आहे। तेव्हा काही SFI संघटनेचे आमच्या यशवंत महाविद्यालयामध्ये विद्यार्थी आले होते की त्यांच्या संदर्भात आपण निषेध वगैरे व्यक्त करण्यासाठी आपण विद्यापीठामध्ये यावं अशी त्यांनी आम्हाला विनंती केली होती। तेव्हा मला वाटलं की खरंच विद्यार्थ्यांसाठी एक मुलगा लढत आहे, तर आपण का जाऊ नये, या संदर्भाने मी SFI तेव्हा जॉईन केली। SFI म्हणजे नेमकं काय? SFI म्हणजे स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया, ही एक विद्यार्थी संघटना आहे। ही लोकशाही पद्धतीने काम करत असते। ही संघटना 30 डिसेंबर 1970 मध्ये तिरुवनंतपुरम केरळ येथे स्थापना झाली। अच्छा, नेमके SFIचं उद्दिष्ट काय? SFIचं उद्दिष्ट आहे लोकशाही पद्धतीने काम करणे आणि विद्यार्थ्यांचे जे शैक्षणिक प्रश्न आहेत त्या प्रश्नांना घेऊन आंदोलन, मोर्चे वगैरे करणे, संघटित येऊन काम करणे, एवढाच मुख्य उद्देश आहे। अच्छा, SFI फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित आहे का देशभरातही पसरलेली आहे? हां, SFI संघटना ही केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित नसून ती राष्ट्रीय स्तरावर सुद्धा काम करत असते। राष्ट्रीय स्तरावर काम करत असताना अनेक राज्यामध्ये हे SFIचं काम चालू आहे। विद्यार्थ्यांना आंदोलन करण्याची गरज काय असं तुम्हाला वाटतं? विद्यार्थ्यांना आंदोलन करण्याची गरज आहे, कारण का जेव्हा जेव्हा विद्यार्थी छोट्या प्रश्नावर घेऊन जे अपेक्षित वाटतात ते प्रश्न घेऊन अनेक वेळा निवेदनं देऊन प्रशासनाशी चर्चा वगैरे करत असतात, तेव्हा जेव्हा प्रश्न सुटत नसतात प्रशासनाकडून, तेव्हा ही विद्यार्थी संघटनेला आंदोलन करण्याची फार गरज पडते। जर प्रश्न वेळेवर सुटत असतील तर आंदोलन करण्याची काही गरज भासत नाही। म्हणून ही संघटना वेळोवेळी विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे घेऊन काम करत असते। आता सध्याचं वातावरण पाहायला गेलं तर दिल्लीचं जे जंतर मंतर आंदोलन होतं त्याच्यावर लाठीचार्ज झाले। तिथे बरेच विद्यार्थी होते, डॉक्टर होते, महिला होत्या, त्यांच्यावर तिथल्या प्रशासनानं लाठीचार्ज केला। यावर आपल्याला काय मत आहे? प्रशासनाने लाठीचार्ज केला। तिथल्या दिल्ली पोलिसांचं म्हणजे प्रत्येक वेळेस विद्यार्थी जेव्हा जेव्हा आंदोलन करत असतात तेव्हा तिथलं जर वातावरण आपण पाहिलं तर अनेक वेळा विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला जातो। हे लाठीचार्ज करणं योग्य नाही, लोकशाहीला घातक आहे। हे संविधानाने दिलेला अधिकार नाही। विद्यार्थ्यांना अधिकार आणि न्याय मागण्याचा अधिकार संविधानाने दिलेला आहे। तो लोकशाही पद्धतीने काम करत असताना तिथं लाठीचार्ज करणं म्हणजे हे कुठं मूर्ख आणि निंदनीय गोष्ट आहे असं मला वाटतं। अच्छा, तसं पाहायला गेलं तर आपण जिल्हा सचिव आहात SFIच्या, आणि मुलींचा सहभाग जास्त दिसत नाही कोणत्या संघटनेमध्ये पण, तर तुम्हाला काय वाटतं मुलांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा? मुलींना जास्तीत जास्त सहभाग घ्यावावं, पण मुलींना काही सामाजिक अडचणी असतात, घरचे पण सुरक्षितेच्या बाबतीत थोडी चिंता करत असतात, त्यामुळे घरच्यांनी पण मुलींना जास्त प्रमाणात पाठवत नाहीत। काही विद्यार्थी अभ्यासाकडे जास्त लक्ष देत असतात आणि नोकरीचं ध्येय त्यांच्या डोक्यामध्ये असते, आणि काही मुलींना संघटनेविषयी काही माहिती नसते, त्यामुळं ते येत नसतात आणि मोर्चे, आंदोलने ह्या ठिकाणी जास्त कमी प्रमाणात मुलींची संख्या दिसते। यामागचं एकच कारण आहे की विद्यार्थिनी ह्या घाबरत असतात। काही घरचे जे असतात, रात्रीची मर्यादा असेल किंवा त्यांना कुठंतरी खटकते ते मुली बाहेर पडू नये। म्हणजे आताची जर स्थिती पाहिली, मुलींवर बलात्कार व्हायला लागला, छोट्या मुलींवर, म्हणजे ज्या मुलींना काहीच समजत नाही, 3-4 वर्षाच्या मुली ज्या असतात त्यांच्यावर बलात्कार व्हायला, म्हणून त्या मुलींमध्ये एक खंत वाटते की बाबा एवढे आपण मोठे असूनही आपण काही करू शकत नाही, छोट्या मुलीवर बलात्कार होत आहे। ह्या अनुषंगाने मुली जास्त संघटनेकडे दुर्लक्ष करत असतात। तसं महाविद्यालय स्तरावर पाहायला गेलं तर मुलीचं शोषण केलं जातं आणि अनेक घटना घडलेल्या आहेत। आपण SFIच्या माध्यमातून काय सांगाल? अशा घटना तुमच्याकडे एखादी तक्रार वगैरे आली होती का? आम्ही SFI मध्ये काम करत असताना मुलींच्या अनेक तक्रारी येतात, पण मुली तक्रारी देऊन फ्रंटला येत नाहीत, कारण त्यांना कुठंतरी भीती असते की आपल्या म्हणजे
काम करत असताना मुलींना वाटते की आपली बदनामी वगैरे होऊ नये, या अनुषंगाने मुली जास्त करून तक्रारी करत नसतात. पण काही ठिकाणी तक्रारी येत असतात. मुलींची लैंगिक छळ असेल किंवा येता जाता मुलं छेडणे वगैरे. तर काही ठिकाणी काही महाविद्यालयामध्ये CCTV वगैरे लावले पाहिजेत, कारण ते करत असताना त्या कॅमेऱ्यामध्ये ते विद्यार्थी कोण छेडछाड करत आहेत ते दुसऱ्यांपर्यंत पोहोचणं हे पण गरजेचं आहे. त्या ठिकाणी कॅम्पसमध्ये सुरक्षितता महत्त्वाची आहे असं मला वाटतं. जास्तीत जास्त मुलींनी SFI संघटनेमध्ये जॉईन व्हावं असं तुम्हाला वाटत नाही का? हो वाटतं. आम्ही ती पण कॅम्पनिंग करतो, मुलींना समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. पण काही मुली येतात लगेच अजून काहीतरी प्रेशराईज घरच्यांकडून होत असते, त्यामुळं मुली जास्त प्रमाणात इन्व्हॉल्व होत नाहीत. अच्छा, माझा प्रश्न एक दुसरा आहे याच्या व्यतिरिक्त. जर तुम्हाला शिक्षण मंत्रीचं केलं एका दिवसासाठी, तुमचा काय निर्णय असेल? नाही, ते तर काही शक्यच नाहीत, कारण शिक्षण मंत्र्यासाठीच इतकं आंदोलन मोठ्या प्रमाणात होत आहे. तुम्ही राजीनामा द्या. त्यांनी जर एका दिवसाची जर मला चान्स दिली तर मी जे काय शिक्षण व्यवस्था आहे ते पारदर्शकपणे घेण्याचा मी प्रयत्न करीन, आणि जे पेपर फुटी आहे जे होत आहे त्यावर कठोर कारवाई, त्या जो कोणी पेपर फुटी प्रकरण करत असेल त्याच्यावर कठोर कारवाई करण्याचा मी प्रयत्न करीन, आणि विद्यार्थ्यांमध्ये एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न करीन. सरकारला गोष्ट माहीत असून सुद्धा या गोष्टीवर कारवाई करत नाही असं तुम्हाला वाटते का? हो वाटते ना, म्हणजे सरकारचं पण त्याच्यामध्ये हात आहे असं वाटते. एवढं आंदोलन पेटत असताना सुद्धा सरकार त्याच्यामध्ये दखल घेत नाही, म्हणजे सरकारही कुठंतरी घोटाळा करत आहे असं वाटते. कारण सरकारचा घोटाळा जर शिक्षण मंत्री काढला तर शिक्षण मंत्र्याचा पण सरकार काढेल असं त्यांना कुठंतरी भीती वाटत आहे, म्हणूनच हे सगळं शांततेत चालत आहे ना. एकही मंत्री तिथे संवेदना व्यक्त करण्यासाठी येत नाही. अनेक विद्यार्थी आत्महत्या करत आहे, त्याच्यावर कोणी बोलत नाही, म्हणजे हे कुठंतरी चिंताजनक बाब आहे असं मला वाटतं. सरकारबद्दल बोलायला गेलं तर म्हणजे ते देशद्रोही असं ठरवलं जातं असं तुम्हाला वाटतं का? तसं तर आपण काय म्हणू शकत नाही देशद्रोही म्हणण्यापेक्षा. सरकारने योग्य ते निर्णय घ्यावा, शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घेऊन विद्यार्थ्यांना न्याय देण्याचं काम सरकारने करावं असं मला वाटतं. आता तुम्ही SFIच्या माध्यमातून जे विद्यार्थी संघटना वगैरे आहेत, जे इतरही काम संघटना करतात किंवा जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांना आपण काय संदेश द्याल? जे नवीन विद्यार्थी आहेत तर त्यांना एकच संदेश देऊ इच्छिते की जे काही दिल्लीमध्ये आंदोलन चालू आहे, असे आपले जर विद्यार्थ्यांवर लढणारे जे नेते आहेत, पुढारी आहेत, कोणत्याही संघटनेचे का असेनात, त्यांना आपण ठामपणे पाठिंबा दिला पाहिजे. आपण अन्यायाच्या विरोधात लढलं पाहिजे. जर आपण अन्यायाच्या विरोधात लढत नसेल तर सरकार आपल्या मागे असंच मोठ्या प्रमाणात अन्याय करण्याचा प्रयत्न करेल. विद्यार्थ्याचा आवाज सरकार दाबला जात आहे असं वाटते, आणि हा दाबला जाऊ नये म्हणून तुम्ही SFIच्या माध्यमातून काय कराल? विद्यार्थ्याचा आवाज दाबला जाऊ नये म्हणून आपण प्रत्येक संघटनेला एवढंच आव्हान करते. अनेक विद्यार्थी चळवळी आहेत, त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन विद्यार्थ्यांशी चर्चा संवाद करायला पाहिजे. शिक्षण कोणत्या स्तरावर चालले आहे, शिक्षणाचं बेरोजगार झालेलं आहे, बेरोजगारामुळे हे विद्यार्थी पेटून उठलेले आहेत, फीस वाढ झालेली आहे, अनेक विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत. ते प्रश्न घेऊन आपण कॅम्पसमध्ये असतील, महाविद्यालय असतील किंवा विद्यापीठं असतील त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना एकत्रित करून आपले जे काही प्रश्न आहेत विद्यार्थ्यांचे ते मांडलं पाहिजे, आणि आपण संघर्ष करण्यासाठी तयार राहिलं पाहिजे हे आपण सांगितलं पाहिजे. कॉलेज किंवा आपण आता विद्यापीठावर जे काम करता, विद्यापीठा स्तरावर नेमकं कशा पद्धतीने काम केलं जातं? विद्यापीठामध्ये अगोदर सभासद नोंदणी केली जाते, मग नंतर युनिट बांधणी केली जाते. त्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे जे काही प्रश्न येतात आमच्याकडे त्या प्रश्नावर आम्ही निवेदनं देऊन, जर निवेदने देऊन जरी प्रशासन ते मार्ग लावत नसेल प्रश्न, तर त्या संदर्भात आम्ही आंदोलन मोर्चे वगैरे करण्याचा प्रयत्न करतो. एखादी अशी घटना सांगसाल का जे विद्यार्थ्यांनी आंदोलन करून सुद्धा मागणी पूर्ण झालेली नाही? अशा अनेक प्रश्न आहेत, पण आम्ही पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे. आता विद्यापीठामध्ये खूप मोठा प्रश्न आहे, ते म्हणजे पाण्याचा. पाणी असेल तरच जीवन जगता येतं, पण अनेक दिवसापासून विद्यापीठामध्ये पाण्याची व्यवस्था नाही. आम्ही पाण्याची व्यवस्था केली होती, पण लायब्ररीमध्ये तिथं फिल्टरची व्यवस्था केली, पण मुलांचे जे शौचालय आहे तिथंच एक फिल्टरची मशीन बसवलेली आहे, तिथेच मुली जाऊन पाणी पित असतात. म्हणजे ते योग्य आम्हाला वाटत नाही. आम्ही खूप वेळा अनेक कुलगुरूंकडे आम्ही निवेदनं वगैरे देऊन सुद्धा पाण्याची व्यवस्था केली नाही. सामाजिक शास्त्र संकुल तिथे आहे, तिथे पण पाण्याची व्यवस्था नाही. उन्हाळाभर पाणी
पाणी नव्हतं तिथं, एकच बॉटल आणल्या जात होतं, तेही 3-4 वाजता. मुलं पाण्याने बेजार होते, त्यामुळं मुलं थंब वगैरे करून घरी जाऊन आपली आपली एक स्वतःची बॉटल आणून पित होते. आपण SFI संघटनेमध्ये काम करता, असा राजकीय दबाव वगैरे किंवा कोणता दबाव आपल्यावर पडतो का, की बा हे आंदोलन वगैरे करू नको, शांत बसा, असं दबाव पडतो का? नाही, आत्तापर्यंत तसा पडला नाही. हां, एक वेळेस पडला होता जेव्हा अजित पवार यांनी PhD संशोधक विद्यार्थ्यांसाठी एक वक्तव्य केलं होतं की एका घरामध्ये 5-5 विद्यार्थी हे PhD करत असतात. तेव्हा एक आम्ही विद्यापीठामध्ये कृती समितीच्या वतीने आणि SFIच्या वतीने आम्ही आंदोलन केलं होतं. तेव्हा विद्यापीठ प्रशासनाने पोलीस स्टेशनला कळून आमच्यावर गुन्हे नोंद केलं होतं. आणि तेव्हा आम्ही दुसऱ्या दिवशी पण SFIच्या वतीने आम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये आंदोलनाचं आयोजन केलं होतं. तेव्हा आम्हाला पोलिसांकडूनच फोन आलेत की तुम्ही आंदोलन करू नका. पण आम्ही तेव्हा काय ऐकलं नाही. पण पोलिसांनी म्हणले आम्ही तुम्हाला सपोर्ट करू, तुम्ही आम्हाला पण केलं पाहिजे, कारण आम्हाला राजकीय दबाव आहे. आम्हाला फोन येऊ लागले कारण अजित पवार हे नांदेडमध्ये येणार आहेत असं आम्हाला सांगितलं गेलं आणि तिथं दाबण्याचा आम्हाला प्रयत्न केला गेला. पण आम्ही तिथं काही थांबलो नाही, आम्ही आंदोलन केलेलं आहे. आपण एक महिला आणि दुसरं म्हणजे संघटनेचे एक सहभागीपणा, तर फॅमिलीला वेळ देणं आणि संघटनेला वेळ देणं, आपण कसं मॅनेज करता वेळ? हो, फॅमिलीला तर वेळ द्यावाच लागेल, कारण आता माझ्या घरी मला भाऊ नाही आहे. आम्ही 3 बहिणीच आहोत, पण घराकडे जास्त लक्ष माझंच असतं. मोठ्या बहिणीचं लग्न झालं आणि छोटी लहान शिकायला आहे. ते करत करत असताना माझी PhD पण चालू आहे. मी थंब करते आणि अभ्यास पण करते. जेवढा वेळ होईल तेवढं मी संघटनेला देण्याचा प्रयत्न करते. 1 तास असेल किंवा अर्धा तास असेल, अशा टाईमातला टाईम काढून मी संघटनेसाठी थोडंसं झटत असते. अच्छा, युवा राज्य न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपला लास्टचा संदेश काय द्याल विद्यार्थ्यांना? हां, युवा राज्य हे न्यूज खूप चांगलं आहे. कारण तुम्ही मला 2-3 दिवसापासून खूप कॉल केलात की मॅडम तुमची मुलाखत घ्यायची आहे, आम्ही तुम्हाला न्यूजवर पाहिलं आणि तुमचा रस्त्यावरचा आवाज असं विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला. आणि अनेक विद्यार्थी चळवळी असतात, पण ते समाजासाठी कुठेतरी काम करत असतात. पण तुम्ही सर्व धर्म समभावाच्या दिशेने तुम्ही काम करत असतात, त्यामुळे आम्हाला तुमची न्यूज घ्यायची असं तुम्ही म्हणलं. आत्तापर्यंतचे चॅनलवाले जे आहेत ते सगळे बिकाऊ चॅनल आहेत असं मला वाटते. कारण का, आत्ता बघा ना, जंतर मंतर येथे लाठीचार्ज झाला आणि त्या संदर्भात ABP माझा न्यूजवाल्याने न्यूज घेतली की विद्यार्थ्यांनी हे दगडफेक केली, सरकारच्या गाड्या फोडल्यात. त्यांना मला असं सांगायचं आहे की तुम्ही विद्यार्थ्यांचा पण बघा ना, तिथं काय हाल झालेले आहे, विद्यार्थ्यांना कशा प्रकारे मारहाण झालेली आहे, ते तुम्ही न्यूज का देत नाहीत? म्हणजे तुम्हाला सरकार किती पैसे देते, त्या माध्यमातूनच तुम्ही न्यूज लावतात का? असे जे छोटे छोटे चॅनल असतील त्यांचा खूप अभिमान आहे आम्हाला. तुम्ही आमचं म्हणजे बातमी लावलीत त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. धन्यवाद मॅडम, आपण वेळ दिल्याबद्दल. थँक्यू.